13 ऑगस्ट. आज आपण सकाळी हिला शाळेत सोडायला चालले. हिने मस्त एक केले. आणि वेलकम बॅक टू द ब्लॉग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला आता तिचं गाण्याची प्रॅक्टिस तिने केली. थोडं वेळ जे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं ते आज ती बोलेल. बघूया आता. चला जाऊ यांना सोडायला शाळेमध्ये. बघूया काय करते, गाते का नाही गाते काय माहिती, आल्यावरतीच कळेल. मित्रांनो मला तर शाळेत सोडलं. आता बघू ती कशी करते, गाणं गाते का नाही गाते काय ते आल्यानंतरच कळेल आपल्याला. ठीक आहे, आमच्या दिवसाची अशी सुरुवात झाली आपली. पाऊस वगैरे काय नाही आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा काय पाऊस वगैरे नाही आहे. वातावरण मस्त आहे, गारगार. म्हणजे पंखा लावण्याची सुद्धा गरज नाही तुम्हाला, असं वातावरण आहे सध्या. चला दिवसाची सुरुवात तर झाली. भेटूया थोड्या वेळात. आंघोळ फ्रेश वगैरे होऊ, मग भेटू. सकाळी सोना उठली तर तिला गाणं म्हणायला लावलं. आज तिला गाणं म्हणायचं आहे ना, तर ही बोलते गाणं म्हण. तिला सकाळी म्हणजे तयारी बिरी करून रेडी होती इथे. ती काय म्हणते मेरा सपना तू मेरा. ही बोलते काय बोलते विसरली नाहीये. मग तिला मी सांगितलं जेव्हा की गाण्याचे बोल काय आहेत, मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू. ते वर्ड्स येते. ती बोलते मेरा अपना तू. लय मजा तिची बाबा. बघण्यासारखा सीन होतं सकाळी. आता मी नुकताच उठला होता आणि हिने बोलायला लावलं. मी आहे ऐकतोय तिथं काय बोलते म्हणून. काय बोलायचं बघू आता. तिकडे शाळेत काय करते ना काय नाही, गाते का नाही गात का. ऍक्च्युली तिचा पिचचा प्रॉब्लेम. आता जवळ शिकायला घेतलं ना, त्यामुळे 40-50 वेळा तिचं घेतलंय ते 2 दिवसामध्ये गाणं रिपीट करून. पण आय थिंक तिच्या लक्षात असेल नसेल ती राईट पिचवरती घेत नाही, कारण आपण आता तिथे नाही आहे, शाळेत नाही. त्याच्यामुळे काय कळणार नाही. तिथे आल्यावरतीच कळेल आपल्याला काय केलं तिने आणि काय नाही. ती सांगेल तेव्हाच कळेल. बघत राहा. काय करतील आज ब्लॉग, तुम्हाला दाखवतील काय आहे. ओके. तर गाईज मी इथे क्रीम लावले तोंडाला. आणि आज सोनाच्या शाळेत गाणी बोलायचं होतं ना, मग ती गाणी बोलली पण वर्गात बोलली, शाळेत म्हणजे स्टेजवर नाही. आणि मम्मी ते काय करते गाईज बघा, सुकट आहे थोडीशी सुकट. मग ते आपण आता हे करू, त्याची चटणी बनवू. आणि त्याची चटणी सुकट आणि त्याची चटणी. परीला, सोनाला आणि मला, आम्हाला जास्तीत जास्त चटणी हे बोंबील सुकट हेच आवडते. आता ही बघा भाजी आहे बनवलेली. पप्पा गेले घेऊन भाजी, शिराळ्याची भाजी केली, पण ते काय खाऊ नाही वाटत म्हणून जेवले नाही. एवढे टाइम झाला तरी पण. ही सुकट आहे आणि मी ही खाते ना मम्मी. तशीच नको खाऊ का, भुकली तर खा ना. आणि सोना म्हणजे शाळेचे कपडे घालून नाही गेली ती, ह्याचे काय म्हणते व्हाईट ड्रेस घालून आणि तिची तिरंग्याची ओढणी होती ती घालून गेली ती गाईज आज. कारण की इंडिपेंडन्स डेचा आज इंडिपेंडन्स डे नाहीये, स्वातंत्र्य दिन नाहीये, तरी पण आज सेलिब्रेशन होता. मला तर दिसली नाही की सोना गाणी बोलते. ती तिच्या वर्गातच बोलत होती आणि तिचा वर्ग खूप लांब आहे माझ्यापासून म्हणून. आता चला मम्मी इथे चटणी बनवते, मग आम्ही खाऊया. गाईज मम्मीने चटणी बनवलेली आहे आणि इथे करते पापड. आणि इथे मम्मी रोस्ट करते पापडला. रोस्ट चपाती मस्त पैकी चटणी सोबत. माझ्या परीला तर पहिला पाणी येते तोंडाला. परी मला ती चटणी बोलल्यावरती त्या दिवशी तर आम्ही फक्त मसाला आणि मीठ आणि हे मसाला मीठ आणि तेल एवढंच घेतलेला, पण एवढी भारी लागते ना गाईस. तुम्ही पण करून खा. मस्तपैकी मसाला घ्या. मम्मीने रेसिपी पण सांगितलेली आहे. मसाला मीठ आणि तेल गरम करायचा, त्याच्यात थोडासा मसाला टाकायचा
मीठ टाकायचं, मिक्स करायचं आणि खायचं. तुम्ही 2 चपात्या जागी 3 चपात्या खाता. मी 2 चपात्या खाते. कमेंट मध्ये सांगा की कोणी कोणी खाल्लेले आहे ते. आणि ते खूप भारी लागतं गाईज. मला आवडतं. मला सोनाला नाही आवडत. आणि गाईज ही बघा परत रुसले. हे बघा परत रुसले. काय झालं? काय काम नाही, रुसायचंच काम आहे तिला. काय झालं? परी, हे घे, ताटं घे, काय झालं? चपाती. हे बघा आता बोलत पण नाही. गाईज मी चपात्यांचा डब्बा खाली घेऊन जाईन. एका हातात मोबाईल आणि एका हातात चपातीचा डब्बा. आणि तुला काय झालं? मी गाईज ही बात अधुरी ठेवलेली. हिला काय झालं तर असं झालं की मी इकडे झोपलेली आणि मी बोलली तुझी खुर्ची जरा पुढे घे. मग तिने माझा हात असा होता ना, मग तिने डायरेक्ट असा केला माझा हात. म्हणून मी तिला इथे मारलं आणि मग तिने माझ्या पायाला मारलं आणि आतमध्ये गेली. तिने मला, मग तुम्ही विचारत असाल तिने मला असं का केलं. मी तिची खुर्ची तर पुढे केली, पण मी तिला चिडवलं कारण की ती पडणार होती. आम्ही पिक्चर बनणार. आणि आता आम्ही बॉर्डर पिक्चर लावलाय तो बघणार आम्ही. आणि आता चला खाऊया. पाहिजे तर खा, कोणाला पाहिजे तर. 1 नंबर झाले. खा, चला जेवा. आणि तू आता पण रुसले का? भाजी कोणालाच नको बनवलेली. हे बघा भाजी तशीच, कोणीच भाजी नाही घेतली बघा. तिचा ताट बघा, माझा ताट बघा, मम्मीचा ताट बघा, पण चटणी सर्वांनी. मी आता टेस्ट करणार आहे. ओके, आता ही जज बनले, ही टेस्ट करेल. 1 नंबर. पटकन सोना कशी बनली? सांग पटकन. टिव आवडली गाईज तिला. आता गाईज मी टेस्ट करेल. थांबा. हे बघा गाईज मी घेतलेलं आहे. एकदम छान. आणि आमचा नेटवर्क गेला गाईज. पावसाळ्यात जास्त करून नेटवर्क जातो. डीमार्ट मधून तो क्लिप आणला होता, लगेच तोडला. आत्ता जस्ट एवढ्यात तोडलाय. काय ग तोडला? काय पण तोडफोड करते. आणि इकडे हिला आता ते आपण जे तेल आणलंय आदिवासी हेअर ऑइल ते लावायला घेतलंय. ती लावेल, मग मी लावेन, मग सुरभी लावेल आणि मग सोनाला पण लावतील. म्हणून किती राहिली ती बाटली? अर्ध्यापेक्षा थोडी खाली आली. आणि या लोकांनी आज दिवसभरात ब्लॉग केला. कालचा ब्लॉग मला बरा वाटला. यांनी जो जोडून केला ना, बघितला असेल तुम्ही. आतापासून अशीच मिक्स्ड ब्लॉग बोलतात ना, मी करेन, मी ती करेल, मी करेल, ती करेल. तुम्हाला दिवसभराचा जो टेक आहे पूर्ण तो भेटू शकेल. कारण की माझ्या स्टाईलचा ब्लॉग कसं मी जास्त करून माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बऱ्यापैकी कॅप्चर करतात. मी जे बघितले त्यामध्ये बऱ्यापैकी कन्व्हर्सेशन हिचं तिचं त्या गोष्टी असतात. माझ्या ह्याच्यात जरा ते नसतं. मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळं सांगत असतो असं आहे. आणि हे कसं यांचं लाईव्ह ॲक्शन जे चाललंय ते सकाळी पण रुसली होती. माहिती आहे, बघितलं ते ब्लॉग मध्ये. गाणं बोलले शाळेत. काय गाणं बारीक आवाजात बोलली ना का परी? हे तेल आहे ना, अजून मागवलंय आपण, ते आलं नाहीये. तर अजून 2 बॉटल्स मागवले. म्हणजे 2 जणांनी सांगितले आम्हाला मागवा म्हणून. म्हणजे त्यांच्या 2 आणि आमच्या 2 अशा टोटल 3 बाटल्या येतील. 3 सेट येतील असे. 2-2चे सेट आहेत 3. बघूया आता. तरी अजून 2 जणींचे बुक केले. हो का? दीदीचं आणि परीची. हा कोण बोलत होती माझं बुक करायचं. मी तुमची मम्मी. हा का? बर, ये तो मेरे को मालूम ही नहीं. चला हे तेल वगैरे लावू आम्ही. आणि मग आजचा जो ब्लॉग आहे तो काय करतो मी करतो इथेच एंड. दिवसभरात आता किती फुटेज केले किती नाही काय माहिती नाही आपल्याला. बघू. ठीक आहे, तुम्ही असेच बघत राहा, सपोर्ट करत राहा, लाईक करत राहा व्हिडिओला आणि जरा कमेंट वगैरे करत जा काय असेल तर. ठीक आहे.
भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अशीच हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, जबरदस्त राहा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.